असते तुमच्या भाऊन डायरेक्ट अमोल डोनच्या चड्डी खालीच बॉम्ब फोडला आणि बॉम्ब फुटल्यावर भाऊचा जो ढोल वाजला ना, चला सांगतो तुम्हाला. तर पहिले तर सकाळी सकाळी आपल्या अज्जूबाईला उचलला आणि आम्ही दोन्ही आतंकवादी लागले नदीवर आपल्या 12 महिन्याच्या लक्ष्मी मातेचं विसर्जन करायला. मग लक्ष्मी माताचं विसर्जन करीसन आम्ही लागले बोघरी आणि घरून लक्ष्मी पूजनचा पुरा सामान घेसन आम्ही लागले आपल्या वावरामध्ये. आणि हे जेवढं तुम्हाला हिरवं सोनं दिसतंय भाऊ, हे सर्व आपलंय. आणि तुमच्या वावरात तुम्ही काय लावलंय कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मग आम्ही वावरात तरी लागले भाऊ, पण आधी आपली गुलाब पण लागलो आणि मध्ये येतात आपल्याला पुरी धीरू नदीशी गेली. मग आम्ही सर्व लागले आपल्या ट्यूबवेल जोगे पूजा करायला. आणि आता तुम्ही म्हणत असाल की धीरू सर्व सामान तर आणलाय पण लक्ष्मी कुठे आहे? तर आपल्या आई साहेबांचा असं म्हणणं आहे भाऊ की जे आपली जुनी लक्ष्मी माताची मूर्ती राहते ना, तिला वावरात न ठेवता नदीमध्ये विसर्जन करायला पाहिजे. कारण की वावरात ठेवल्याने ते काही विरघडत नाही भाऊ, त्यापेक्षा तिला नदीमध्येच विसर्जन करायचं. आणि विसर्जन केल्यावर स्वतः देवी माता आपल्या शेतात येते. आता हे तर झालं भाऊ मम्मींचं म्हणणं, म्हणजेच माझं पण तेच म्हणणं आहे, कारण की माहिती काही चालणार नाही. म्हणून आई साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे पूजा गिजा करी घेतली भाऊ आणि पाया पडीसन आम्ही लाग गेले फटाके फोडायला. आणि अमोलडोन बोलला की आपण एकत्र फटाका लावू. म्हटलं चाल भाऊ. मग काय तुमच्या भाऊन फटाका तर लावला, पण लावताच की त्याच्या जो फेकी दिला. आणि आपला अमोलडोन पण काही साधं नाही भाऊ, तो पण 500 स्पीड ना असा पहिला की पुरा गायबच होऊ गेला आणि अडीसन केळा खायला लाग गेला. म्हणून आम्ही पण चालले भाऊ केळा खायला. तर लोक फॉलो करी घ्या आणि फटाके फोडा आणि बोला जय दिवाळी आणि जय खानदेश.